त्यांचं त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. नाही बोललं तर नाही बोललं, त्यांच्या असं की आपलं राहत नाही ना, आपल्या असं काय त्यांचं राहत नाही. कोणालाही समजतं, हे काही सांगायची देर नाही. नाही बोललं तर नाही बोललं. आता मी कौरक माझं मोठं पण दाखवू, तुम्ही सांगा मला. मी कौरक म्हणून मी मोठी आहे, ते लहान आहे. मी मोठी आहे, ते. नमस्कार सगळ्याला, कसे आहे सगळ्याजण. आज तुम्हाला माहिती आहे आपला आहे दुसरा गुरुवार. 7च्या गुरुवार मी तिथंच होते आईच्या घरी. आणि बघा अशी काही पूजा मांडलेली आहे मी ना. आणि आता तुम्हाला तर माहिती आपल्या रोहिणीचा आहे 7वा महिना. तर 15 तारखेला 7वा महिना आहे तिचा. तर आईचं म्हणणं आलं की तू ये म्हणून. आता तुम्हाला तर माहिती आहे आईची माया कशी असते. तर आई तर असं वाटतं की आपली लेक आपल्यापाशीच राहावं म्हणून, पण असं शक्य नाही ना. पण एक गोष्ट त्याच्यातून हे रामदासले आणि रोहिणीला कळायला पाहिजे ना की आपले एकच नणंद आहे. त्याला फोन लावून बोला, काहीच नाही. तिची गंमतच पाहता की आपल्याला फोन लावतो की लावत, की जवायला म्हणतो की नाही म्हणत, किंवा बहिणीला पाठवा म्हणून काही. आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट केली की ताई तू सगळे माहेरी जातो जात जाऊ म्हणून. कारण की मला सुद्धा समजतं की सगळे माहेरी गेल्यानं आपली जी थोडीफार इज्जत म्हणा, काही हे म्हणा, की आपण तरी जास्त खेप गेलं तर आपली त्यानंतर हे राहत नाही जास्त, म्हणजे आदर सत्कार करत नाही ते आपल्या. हे मला सुद्धा कळतं. पण आता मला सुरत जाणवतं म्हणूनच मी तिथे गेलते, कामानिमित्तानेच गेलते, असेच काही गेले नव्हते. आणि मेन म्हणजे मी तिथे राहिले सुद्धा नाही, कारण की मी एक दिवस जायला लागला आम्हाला आणि 3 दिवस आम्ही तिकडंच होतो आणि 4थ्या दिवशी मी घरी आलेली. म्हणून मी काय तिथे जास्त दिवस राहिले सुद्धा नाही. आणि मला खूप अशी वाटतच आहे की आपण पिऊची भेट घेऊन या, कारण की पिऊ बिमार होती ना. पण तिची माझी काही भेट झालीच नाही. पण जाऊ दे, आता मला त्याची याद आली की नक्की मी तिला व्हिडिओ कॉल करते, व्हिडिओ कॉलमध्ये बोलते, व्हिडिओ कॉलमध्येच बघते. आणि 7वा महिन्यासाठी जायचं, 7व्या महिन्यासाठी जायचं. खूप मला आशा होती की आपण 7व्या महिन्यात जाऊ, कारण की मी कोमलच्या 7व्या महिन्याला सुद्धा गेले नव्हते, कारण की रुद्रच्या वक्ती रुद्र सुद्धा पोटात होता ना, म्हणून मी गेले नव्हते. होतं काही कारणास्थान म्हणून मी गेले नव्हते तिथं. आणि रोहिणीच्या 7व्या महिन्याला जाऊ, पण मेन कारण म्हणजे काय व्हायले, कारण की आई दादा किद्दार बी म्हणून मला की तू ये. तर त्यांना असं कोणत्या जगामध्ये अशी कोणते मायबाप नसेल की त्यांना असं वाटत नसेल की आपल्या लेक आपल्या घरी यावं नाही म्हणून. सगळ्याच आई वडिलांना वाटतं की आपली लेक आपल्या घरी यावं म्हणून. 8 दिवसातून म्हणा की 15 दिवसातून म्हणा, याला काय आपण काही म्हणणार नाहीये. पण या दोघांचं काम होतं, कारण तुम्ही सगळेजण कमेंटमध्ये म्हणत होते की ओम भैया खराब आहे, राम भैया खूप चांगला आहे. पण पहा आता राम भैयाचं सुद्धा गुणगान. त्यानं सुद्धा अजून मला फोन नाही लावला की येतो म्हणून. मीच का सदागिरीच मनाचा जाऊ का नाही. मला जवळ त्याचा फोन येत नाही तवरक मी सुद्धा जाणार नाही आला तर मी जाणारच नाही. बहीण गोष्ट म्हणजे. पण आता पाहू आताची गंमत दोघं नवरा बायकोची. आता ते माझा व्हिडिओ बघतीनच आणि म्हणतीनच मला. मी तरी म्हणलं आईले की आई तू रामदासपाशी फोन दे मला, मी रामदासशी बोलते. तर रामदास बोलला नाही, चालला गेला. मी बोलत नाही म्हणे. बरं असं का, बरं मग आता तसंच होणं पडणार आहे ना, कारण की किती आपण म्हणलं तरी जाऊ त्याच्यावर काही बोलणार नाही आपण. अजून तुम्ही म्हणता ताई तू हे करायला लागली म्हणून, कारण की खरं कोणाकोणाला माझ्या गोष्टी खराब वाटतात आणि कोणाकोणाला खरं त्या वाटतं, कारण मी खरं तेच बोलते. आणि तुम्ही म्हणता की तू सगळे माहेर जाते म्हणून तुझी जास्त इज्जत करत नाही ते. तर मी सगळे जात नाही, आणि गेले तरी मी कामानिमित्तानंच जाते, कारण की मला आजच्या 8 दिवसात मी घरी आलेले होते. माझं काम होतं म्हणून मी तिथं राहिले सुद्धा नाही, कारण की मला तुम्ही सांगा फक्त 8-10 दिवस बाकी होते 7व्या महिन्याले. मग मला तिथं जाऊन राहिनंच असतं तर मग मी राहिले नसते का अजून 8-10 दिवस. पण नाही, कारण की ज्याचा मान त्याच्यापाशीच असं मला वाटतं. तुम्ही मला फोन लावत नाही की माझी काय गरज पडली, तर तुम्ही सगळ्याला फोन लावले तुम्ही ना, आणि मला अजून बी फोन लावला नाही. बरं, यांची गमत पाहून आपण हे काय म्हणता काय नाही, तर यांच्यावर काय लागतं आपल्याला. आता रामदास बरं माणसात जाते, पण हिला तर समजायला पाहिजे की ताई तुम्ही कधी येता, काय येता, काहीच नाही अजून. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल मी त्यासाठी, मला ते पहिलेच म्हणे, जसं की आम्हाला सुरतला अचानक झालं आमचं जाणं, तसं काय आम्ही जाणार नव्हतो काही, म्हणजे असं म्हणलं होतं मी की आपण 7व्या महिन्याला जाऊ म्हणून. पण मी तिथे गेल्यावर सुद्धा मला तो म्हणला नाही की 7व्या महिन्या का, आता 8-10 दिवस राहिले तू राहून जाय, नंतर जातो तू दाजीला जाऊ दे, असं सुद्धा मला म्हणला नाही तो. आणि ती सुद्धा काही म्हणली नाही, फक्त गेली त्या दिवशीच पटकन दिवशी माईच्या घरून चालली आली, बस एवढंच, दुसरं काही नाही. म्हणली सुद्धा नाही मला की थांबा ताई काही आता 7व्या महिन्या किती दिवस राहिला, 7व्या महिना करून मगच जाऊ, असं काही मला ती म्हणलीच नाही. आणि मी नाही तिला काही विचारलंच नाही. पाहू त्यांची गंमत, फोन लावता की नाही लावत. फोन आला तर पाहिन, आणि नाही आला तर राहिलं. तू तुझ्या घरी बली, मी माझ्या घरी बली. आई नाही, खरी गोष्ट आहे. ते म्हणता ना आपलं घर हातभर, अशी गोष्ट आहे. ती खरी गोष्ट आहे. ती ही ज्यानं लिहिली ना ती खरी गोष्ट आहे.
आपला हा घर आणि हातभर, कारण की आपल्या घरची सर कुठेच करत नाही. मायरा सुद्धा नाही, माहेर फक्त 2 दिवसाकरता असतं, हे सगळ्यालाच माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे. पण ते कसं असतं, जेवढं मायबाप असताना तेवढं वाटतंच माणसाला की जा म्हणून. पण आज ती काय आपली, आता जर कधी मला समजा असं आठवण कधी आलीच तर मी आईला आणि दादाला नक्की बोलून घेईन या म्हणून माझ्या घरी. कारण की दिवाळी चौकटी सुद्धा ते आले नव्हते ना, मुंबईत अचानक आलता. त्यांना खूप खुशामत केली मी या पण त्यांना त्या कोमलशिवाय त्यांचं रिकामपणच निघलं नाही. काय बाळा? हा, आलू पाहिजे? आलू कशाला पाहिजे बा? बरं थांब जरा कडे देते. हा ए पा ऋतू आला. आता सध्याच गुरुवारची पूजा गिजा मांडली मी ना, पोथी किती वाचली आणि ऋतू सध्या झोक्यातून उठला आणि दारी खेळायला गेला. तर मला चल तुमच्यासोबतची गोष्ट शेअर करू द्या. कारण की लग्न झाल्यावरती सगळेच भाऊ बदलता. हो बा जेव पण म्हणजे जेव पकड तरी शिवलं बा. हा उद्या ठेवून उद्या. तर लग्न झाल्यावरती सगळेच भाऊ बदलता, हे आज आपल्याला दिसायला आलेले. आता ओम भैया तर बदललाच बदलला, तर राम भैया सुद्धा आता ही काही सांगायची गोष्ट नाहीये. ते म्हणता ना की अंकी दर्शित ते म्हणता ना जवरक लहान बाळ, हा ठेव बेटा खाली, लहान बाळ असतं तवरकच ते काय म्हणता ना काहीतरी म्हणे, शादी से पहिले ते का आईचं काहीतरी म्हणायचे, मला काही यायला नाहीये. आईचे असं म्हणणं होतं की बा जब तक शादी होती है तब तक तेरा मुन्ना तेरा है और बाद में मेरा पती है, असं काहीतरी आहे म्हणतात ते म्हण, मला काही यायला नाही ती. पण आई नेहमी म्हणती, कारण की आईला त्या गोष्टीचा अनुभव यायले. तर आई तवरकच म्हणते जवरकच लेकराचं लग्न होत नाही तवरकच तो आपला राहतो आणि एकदा लग्न झालं की तो बायकोचा होऊन जातो, अशी आई म्हणायची. म्हणलं बरोबर आहे बिचारी, कोणाचंही म्हणा, जाऊ दे आता विचार काय बोलणार आहे आपण. ते नाही लावलं नाही, त्यांची मर्जी. दोन नवरा बायकोची, बोलवलं तर जाऊ नाही तर राहिलं. पण मग ऐन टाईमवरती बोलली तर मग कोण कसं काय जाणार आहे. आता काय 2-3 दिवस राहिलं, कारण की 2-3 दिवस मला तर ऐन टाईमवरती म्हणलं तर कपडे लत्ते आणणं काम आहे की नाही आपलं. तर मी विचार केला तर म्हणलं एखादी रोहिणीला चांगली 1000-1500 साडी घेऊ म्हणलं आणि 2-1 हजाराचा ड्रेस आपल्या ओरांबाईला घेऊ म्हणलं. आणि ते सुद्धा मला तसे बोलले होते, पण त्यांचा आतापासून काही फोनच नाही आला. तर आपण काय करणार आहे आता. आता हा व्हिडिओ आज पाहिन तो नक्की मला संध्याकाळी फोन लावेन. आणि त्याने फोन लावला की त्याला वाटते की मी फोन लावले की माझी बहीण पळतच आहे. जसं मला काहीच नाही आहे, जसं मला सासू सासरी नाही, नवरा नाही, काहीच नाही आहे. कारण की मला कोणी म्हणणारं बोलणारच नाही ना, असंच वाटतं ना त्याला बी. मी माया मनाची आहे. समजायला पाहिजे की आपल्या बहिणीला सासरवास करतील घरचे की काही. तर 100% सकाळ संध्याकाळी फोन येतो म्हणजे आता व्हिडिओ पाहायला नाही. बरं असं आहे. तर आता पाहू आपण आता. बरं थांब, जाऊ दे आता आपण काय बोलणार नाही. आई किती काय पते केलं तर आपण काही काय जाणार नाहीये, कारण की आईची माया अलगच असते आणि दादाची बी. विचार काय बोलणार आहे आपण. नाही बोललं तर नाही बोललं, त्याच्या घरी नेहमीच कार्यक्रम आहे का नेहमीच जाणं पडेल आपल्याला आणि आपल्याला नेहमीच बोलवतील. पाहू आता. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. व्हिडिओ जसं त्यांचं काय काय करता काही आपल्याला सगळंच माहीत पडतं त्यांना. पहिली काही 16 तारीख होती आणि आता काही 15 झाली वाटतं. ते मला त्यांनी सांगितलं. मला हे जसं मी व्हिडिओ बघितला ना, व्हिडिओमध्येच कळालं मला की 16ची 15 झाली म्हणून. ओ बा ओ बा, हा रे छोटासा पतंग दिला काकाना करून. बघा ऋतूचा पतंग इकडे बा, पाहू दे मला. ओ माय बघा दाखव ऋतू. हे बघा छोटासा पतंग. खेळादारी जा आता. काका म्हणा मला उडून दाखव म्हणा जाय. तर ऋतूला कोण ना कोणतरी खेळायला पाहिजेच. तू खेळत राहतो पतंगासोबत आता. आणि आता संक्रांती आली ना त्याच्यानंच ना. हा मस्त आहे रे, मस्त आहे. तर असं काय आहे. तर अजून बी त्यांचा काही फोन घेऊन काय आला नाही आपल्याला. आला की तुम्हाला नक्कीच कळवेन मी. तो काय बोलला ते सुद्धा समजून. मला काय नाही एवढंच बोलणार, मला गॅरंटी आहे त्याची की तू कधी येतो असा म्हणेन तुम्हाला. कारण की अजून त्यानं मला म्हणलं नाही ये म्हणून, काय म्हणून काहीच नाही. फक्त दुसरं काही नाही, हेच म्हणतो असं झालं तसं झालं, असं केलं हिनं तसं केलं तिनं. हो फक्त रोहिणीच्या घराने सांगतो. आणि बरं तिलाही समजायला पाहिजे की आपल्याला एकच नणंद आहे. फोन लावा नणंदले, विचारा काय करू ताई,
मला साडी आणायची, कशी आणायची, काय आणायची. तर बा मला हेच व्हिडिओमध्ये सांगणं होतं की बा मला कोणी काही मान सन्मान काही असतो कोणी कोणाचा, तर तुमच्या सगळ्यांची गोष्टी मी मनावर धरल्या. आणि आता आपण सदावीस एकाची माहेरी जाणार नाही आहे. येते मायबाप असतात एकखट्टे, मी त्यांना बोलूनच घेईन माझ्या घरी. याद बी आलीत आपल्याला, आपण काय जाणार नाही, पण कामाने त्यांना जाणंच पडतं ना, अशी गोष्ट आहे. तर जाऊ दे आता, विचार काय बोलणार आहे आपण. त्यांचं त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. नाही बोललं तर नाही बोललं, त्यांच्या असं की आपलं राहत नाही, आपल्या असं काय त्यांचं राहत नाही. हे कोणालाही समजतं, हे काही सांगायची देर नाही आहे. नाही बोललं तर नाही बोललं. चला मग, व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा, मी व्हिडिओ एवढाच करणार आहे. तर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं काही चुकलं का हे सुद्धा मला सांगा. आणि त्यांचं बोलायचं काम नव्हतं का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता मी कौरक माझं मोठं पण दाखवू, तुम्ही सांगा मला. मी कौरक म्हणून मी मोठी आहे ते लहान आहे, मी मोठी आहे ते लहान आहे. म्हणजे कोणालाही बोलायचं म्हणलं की ते मलाच हे करणं पडतं, कारण की माझीच गरज आहे का. आता नाही करणार मी. तुम्ही तुमच्यापाशी राहा, माझं माझ्यापाशी. तुम्ही आता बोलवलं तरी मी जाणार नाही आहे, नाही बोलवलं तरी मी जाणार नाही आहे.